इथं चैनीनं झोपाव. मा बाप गेला कुठे असं? मी पुरं गाव पाहिलं. बाप मा बाप तर इथं झोपून आहे. मा 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 बाबा इथं झोपून आहे. काय म्या करून राहिला बकरीच्या कोट्यातून बकरीसारखाच? काय म्हणतो? अहो मा पाय ना इथं बाबा गद्यासारखे लोळले ना बकरीच्या कोट्यात. गद्यासारखे लोळले कुठे? हे बघ तुझ्या मागं, बघ ना मागं पाय कोट्यावर. हो रे चिकू, हो रे बाबा, ते बापच होय. पण एवढा मातीनं माकला तर वैकून येऊन राहिला. आई वैकू कसा आहे? आज आपल्या गावात इलेक्शन होतं ना, इलेक्शनच्या दारू ढुसल्या असेल ना. हो रे बाबा, म्हणून तर सकाळपासून पता नाही. या मुर्द्याला आता काही लाज शरम आहे का नाही? पुरे कपडे भरेपर्यंत झोपला हे माणूस. उठो बरं बाबाले, उठो. ए बाबा उठा ना. काऊन मध्ये उठवलं सांग बरं. हां, मी इथं आराम करून राहिलो होतो मस्त. काय हे मारायला धावू नका. मी याच्यासाठी उठवलं. तुमचे कपडे किती भरले पहा ना, ते गद्यात लोळल्यासारखे. फुकटाची दारू पिऊन आले आणि मागावर मारायला धावता. हो, मी आराम करून राहिलो होतो मस्त चैनीतनी. हो तुम्ही बाबा इथं आराम करा आणि मी पुरं गाव पाहून राहिलो. ते कोणा सांगितलं पुरं गाव पाहायचं? कोट्यात पाहिलं असतं तर भेटलो असतो ना मी. कोट्यात फक्त जनावर असते, माणसं नाही. मग कसं कोट्यात पाहिलं? आई बाबाची जर कोट्यात राहायची इच्छा असेल तर बाबाला एक डाव इथंच कर. मग मला गावात पाहिले जायचं काम नाही. पहा पोरगं काय म्हणते, तुम्ही कोट्यात येऊन झोपले आणि आम्ही पुरं गाव पाहून राहिलो. तुम्हाला एक डाव ठेवा लागते म्हणते. अहो, कोट्यात मी काऊन झोपलो हे माहीत आहे का तुला? आले काऊन झोपले असं? आपल्या पुऱ्या महाराष्ट्राचं वाटोळं झालं. तुम्ही असं दारू पिऊन नाईन पिऊन मतदान करसान तर वाटोळं होणार आहे देशाचं. दारूनं काहीच वाटोळं नाही झालं, पण तुमच्या 1500 रुपयानं वाटोळं केलं. आज तुम्हाला 1500 रुपयाची रिश्वत दिली ना, तर तू महाराष्ट्र हरला पण पैसा जिंकला. ते जाऊ द्या. हे अंग भरवलं एवढं मोठं, आता कपडे धुवायला मला किती टाइम लागेल? हां, कपडे धुवून माझे हात दुखते आणि तुम्ही सारे कपडे गद्यावानी लोळले इथं. मग बायको कायसाठी असते? कपडे धुवासाठीच असते ना. असं बायको मग कपडे धुवायसाठीच असते. मग असं करा ना, एक हे वॉशिंग मशीन घेऊन या ना. हो बिचारे, कायचा खर्च वाढवतं. पहिले कशा गाड्यावर स्वयंपाक करू, तर आता गॅसवर आली. हां, गॅस कालाच झाला का स्वयंपाकही नाही होत आणि गॅस चालला वाढवत. पहिले 400चाच भेटे, आता 850 1100 रुपये द्या लागते गॅसले. सारी महागाई झाली दुनियाभरातनी. तुम्हाला महागाईचा विषय या निवडणुकीच्या बाबतीत दिसलाच नाही. फक्त 1500 रुपये भेटले ते दिसला, त्याच्यावरच तुम्ही खुश झाले. आता आम्ही बायकाची जात येड्या आम्हाला काय एवढं समजते? बाकीच्या गोष्टी आम्ही फक्त आमचे पैसे कसे भेटून हेच पाहतो आम्ही. नाही, तुम्हाला डोकं तर कमीत कमी आमच्या मतानं तरी वागायला पाहिजे ना. आम्ही बाई अडाणी बाया काय आम्हाला समजते एवढं? जिकडून 2 पैसे भेटते तिकडे धावतो आम्ही. तुमच्या या वागण्यानं देशाचं बरबाद होऊन राहिला ना, आपला महाराष्ट्र बरबाद होऊन राहिला ना. आता काय करा मग? आता काय करता? बसा बोंबलत. हे आपल्या लहान लेकराला जर समजून राहिलं. मला म्हणतं कपडे खराब करता. कपडे धुवाले बायको असताना मला कायची काळजी? तुम्हाला बायको असल्यावर कपडे खराब करायची काळजी नाही म्हणजे मी धुवाले आहे ना, मोल करीन. आणि जर मीच नसती तर मग कपडेच नसते घालले. अव्वा माय बाई, असं मग जंगलात राहिला का तुम्हाला? जर बायको नसती, संसार नसता तर कुठे राहिलं असतं? काय फरक पडलं असतं? माणसानं जनावर सारखेच. मानवरायन आता तांदूळ निसा लागते. हे आलं का खाव करते मग घरी. हॅलो दुकानदार साहब, हॅलो. हाँ हेलो. क्या चाहिए आपको? क्या माल भिजवाना है आपके यहाँ? माल क्या भिजवाना है बाबा? आपने तांदूळ भेजा, वो तो तांदूळ में अर्धे ज़्यादा खड़े भी है. अब मैं वो चावल के खिचड़ी बनाऊं क्या? खड़े की खिचड़ी बनाऊं मेरे नवरे के वास्ते? चावल में खड़े तो नहीं होते हमारे यहाँ. तांदूळ में खड़े है ना. हाँ, मैंने तो आपके तांदूळ भेजने को बोला था. उसमें तो आधे है, आधे सगळे है. तुमने जो तांदूळ पाठवा था ना, उसमें खड़े है ना. हाँ, मैंने तांदूळ भेजा था, उसमें खड़े नहीं, वो कुछ आधे होंगे, कंकर नहीं है. ऐसे तांदूळ काय को पाठवता बाबा तुम? है उधार की गिराई को तो वैसे ही भेजना पड़ता ना. पैसा नगद रहा तो नगद अच्छा माल आता. अब मैं ये चावल का क्या करूँ? हाँ, ऐसे चावल की खिचड़ी बनाऊंगा तो मेरे नवरे का दांत टूटेगा ना. दांत नहीं टूटेगा, तुम खिचड़ी बिंदास बनाओ, मैं गारंटी लेता दांत नहीं टूटेगा. ऐसी खिचड़ी बनाई मेरे नवरे के वास्ते तो मेरे नवरे का एक भी दांत नहीं रहेगा ना. आप वापस लेके जाओ ना. वो आधे चावल है, कंकर नहीं है. बिंदास खिचड़ी बनाओ, कुछ नहीं होता. आपके पैसे जितने लेट आते ना, इसलिए ऐसा माल भेजना पड़ता है. अभी मेरे नवरे को बोलना पड़ेगा. ठीक, रखती हूँ फोन. कैसे गिराईक फोन करते हैं. ठीक है रखो. मी म्हणतो आपला दुकानदार बदला. 1.5 वर्षापासून तुमच्या माग आहे. हां, दुकानदार बदलून होऊन नाही राहिला. ते माल कसा बी पाठवते. आता हे तांदूळ पाठवले, पावर या तांदूळ किती मोठे खडे आहे. अशी खड्याची खिचडी जर बनवली तर तुमचा एकही दात राहील का? त्याला फोन करा बरं लवकर त्या दुकानदाराला. दुकानदार बदलू म्हणतो. दुकानदार बदलले आपल्या पैसे त्याचे नगद पैसे द्यायला आहे का? दुकानदार बदलाले पैसे नाही म्हणतात. मग दुकानदार आपल्याला असं सामान पाठवते ना, सोडलं. आपण बिचारा सोडलं आहे तर मग सामान सोडलंच पाठवून ना. आपण पैसे दिले तर आपण सुटू. काही नाही, दुकानदाराला फोन करा तुम्ही. त्याला जरा विचारा. हो बाबा, लावतो फोन. ट्रिंग. हाँ हॅलो. कोण आहे? हॅलो, मी बंड्या बोलतो, बंड्या खेतानवाडीतून. हाँ बोला. मी तुम्हाला फोनच लावत होतो की तुमची उधारी खूप थकली ना. तुमचा फोन कसा येईल म्हणून मी हे सर्व नाटक केलं आहे. म्हणजे मी फोनवर बोलासाठी हे सर्व नाटक केलं आहे म्हणून असे चावल पाठवले नहीं. अब बात समझ में आई क्यों मैंने ऐसा माल भेजा. तो आप पैसा भेजते नहीं और मैं माल अच्छा भेजूँ, ये कैसे सोच लिया आपने? अरे बाप रे, हे गडबड आहे का?
अच्छा अच्छा ठीक है, मैं पैसा भिजवा देता आज शाम तक. आप अच्छा माल भिजवा दो. तुम्हाला म्हणलं पैसे द्या त्या दुकानदाराचे पैसे देणं होत नाही. आणि दारू ढोसाले कुठून पैसा येते? अहो बिचारे पैसे देतो म्हणून ही वेळ होत गेली. पैसे देणंच नाही झाले. असं वाटते आज जुटन पैसे उद्या जुटन पैसे, म्हणून देणंच नाही झाले. दारूवाल्याला कसे पैसे द्यायला जुटते? तिकडली उतारी नाही थकत. आता काय सांगू इले, तिकडली उधारी थकवली तर माई बोंब लागते ना मग. काय विचार मी काय म्हणलं त्याचं उत्तर नाही दिलं. मित्र हिचं तर उत्तर देतोच मी, पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.